बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी वारंवार आवाज उचलला होता। मात्र आता कुठेतरी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेटल्यानंतर चर्चेला उधाण आलेले आपल्यासोबत जोडलेले जितेंद्र आव्हाड साहेब, काय सांगाल? एकंदरीत पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप केले होते, वाल्मिक करारावरती अनेक आरोप केले होते, मात्र त्यांनाच आता भेटायला सुरेश धस गेले। त्यामुळे एकूण 4.5 तास त्यांची चर्चा झाली बंद दारात। असं बघता बावनकुळे देखील तिकडे होते। ही भेट 4 दिवसापूर्वी झालेली आणि बावनकुळेच सांगतात की ही भेट 4 दिवसापूर्वी झाली होती आणि आता ते 4.5 तास काय बोलले असतील ह्याचा काय आता पता लागू शकत नाही। म्हणजे सुरुवातीला कदाचित धनंजय मुंडे गाणं म्हणलेले असतील, हम और तुम थे साथी अभी है कल की बात, आज सफर में तुमने क्यों छोड़ दिया मेरा साथ। बीडमध्ये दोघे साथीदार होते, सगळ्यात साथीदार। धनंजय मुंडेंना हे म्हणणं क्रमप्राप्त आहे ना, मग त्याला यांनी उत्तर दिलं असेल आपले दस साहेबांनी, जिंदगी इम्तिहान लेती है, दोस्तों की जान लेती है, असं म्हणत 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 दोस्तीच्या आणा भाका घालत 4.5 तासानंतर बाहेर पडले असतील आणि मग गाणं हातात हातात घालून गाणं म्हणत असतील, ये दोस्ती हम नहीं। महाराष्ट्राने सगळी मजा मजा बघायची आता। मात्र पाहायला गेलं तर धस म्हणतात की ही मी त्यांचा विचारपूस करा गेले, त्यांची तब्येतीची विचारपूस गोष्ट आहे। धस यांच्यामधली माणुसकी सध्या म्हणजे ते माणुसकीला धरूनच चालतात, त्यांच्या स्वभावाबद्दल मला काही आक्षेप नाही। जो माणूस संतोष सूर्यवंशीच्या आईला सांगू शकतो की मावशी माफ करून टाका सगळ्यांना, त्यांचं असं त्यांच्यातलं संत महात्म्य जे आहे ते संत परंपरेतले सगळे गुण आता दिसायला लागलेत। कदाचित ते धनंजय मुंडेंना पण म्हणाले असतील, झालं गेलं विसरून जाऊया, परत एकदा आपण मित्र म्हणून होतो, मित्र म्हणून राहू, अशा प्रकारचे काही झाले असतील चर्चा त्याच्यात। आता बंद खोली आड काय चर्चा झाली असते हे फक्त आपण विचार करू शकतो, इमॅजिन करू शकतो। माझं इमॅजिनेशन मी म्हटलं ना की काय, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, मराठीत गाणं नाही का फेमस, तुझ्या गळा माझ्या गळा, अशा दोस्तीचे सगळी गाणी म्हटली असतील या 4.5 तासामध्ये। एवढे वर्षाची दोस्ती, अचानक मागचे 3 महिने जे काय झालं ते आता परत दोस्ती। राजकारणातली विश्वासार्हता राहिली कुठे आता? पांघरून टाकणार का मागच्या सगळ्या गोष्टीवरती? आता त्यांनी पांघरून टाकायचं का ब्लँकेट टाकायचं का झीप ओढलेल्या त्या ह्याच्यात लॉक करून घ्यायचं, आपल्याला काय करायचं? फक्त महाराष्ट्राला हा तमाशा दिसतोय एवढंच फक्त आपण मनात ठेवायचं। 1-2 दिवसात मी काय करतो ते पहा, असं देखील धस म्हणतात। मात्र बावनकुळे म्हणतात की त्यांचं मतभेद नाही, आपल्याला काय करायचंच काय? त्यांचं मनभेद आहेत का मतभेद आहेत का मनोमिलन आहे? आपल्याला काय करायचं आहे? आपली लढाई आपण लढतो काय? आपण कोणाच्या जीवावर लढाई लढतच नाही आणि आमचे बॉस कधीही सांगणार नाहीत लढाई अर्धवट सोडा म्हणून, त्यांचा स्वभाव नाही आहे। म्हणजे त्यांचा स्वभाव नाही म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती आहे की हे लढणारी लोक आहेत, ही लढत राहतील आणि आमचा बॉस लढणारा माणूस आहे। तब्येतीची विचारपूस करा गेलं होतं आणि पाहायला गेलं तर संतोष देशमुखचं प्रकरण हे वेगळं आहे आणि चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। राजकारणात हे पण असलं पाहिजे, म्हणजे जे संवाद संपला आहे असं जे हा संवाद, पण ते एकाच सत्ताधारी पक्षात आहेत आणि त्याच्यात ते चालू होतं त्यांच्यात आपापसात। हा कलगीतुरा होता की काय असं आता महाराष्ट्राला वाचेल ना, ती नुरा कुस्ती असते ना ठरवून, हे डेडशूम तो म्हणायचं बघ डेडशूम, असं होतं की काय कळत नाही ना। आता शेवटपर्यंत हा लढा लावून धरतील असं त्यांचं कुटुंबीय म्हणत आहे, का वाटतं? अनेक पुरावे त्यांचे काढतील का धस? संतोष देशमुख ह्यांची लढाई कोणा एकता व्यक्तीच्या जीवावरती लढली जात नाही आहे। सोमनाथ सूर्यवंशीची लढाई कोणा एकट्या व्यक्तीच्या जीवावर लढली जात नाही आहे। अक्षय शिंदेची लढाई कोणा एकट्या व्यक्तीच्या जीवावर लढली जात नाही। उभ्या महाराष्ट्रातनं जे काही लोकांच्या भावना आहेत
त्या भावना विचारात घेतल्या, तो लोकांना दिसतं हे मर्डर झालेले आहेत. आणि मर्डरला कधी लोक सौम्य भूमिका घेत नाहीत. तुम्हाला जीव घेण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही. मात्र अजून देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही, मात्र पालकमंत्री चेंज झाले. ते घेणारच नाहीत. अजितदादा राजीनामा घेतील असं वाटतं. घेतील. हो, त्यांना सवय आहे. ते स्वतःच मी मोक्कातनं आरोपी सोडवला. मोक्कातनं आरोपी सोडवलेल्या माणसाला तुम्ही अपेक्षा कसा करता की ते राजीनामा घेतील? उलटं त्याने कौतुक वाटतंय की मी धनंजय मुंडेंना प्रोटेक्ट करतोय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ द्या. म्हणजे ते वाल्मिक कराड 10 वर्षानंतर गुन्हा सिद्ध होईल, त्याच्यानंतर मग सगळ्या कारवाई होतील. तोपर्यंत गेलेलं असेल सगळं. महाराष्ट्राच्या जनतेला ग्रँटेड घेतलेलं आहे. कारण का 240 मिळाले तर आता काय फरक पडतो? जा काय बोंबलायचं ते बोंबला. महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही दिली ना आता आमच्या हातात सत्ता. आता ती सत्ता वापरताना आम्ही कशी वापरतो बघत राहा उघड्या डोळ्याने. काय वाटतं, धस यांनी अनेक कृषी खात्यातले असतील घोटाळे, अनेक घोटाळे, तर राखीचं प्रकरण, असे अनेक घोटाळे काढत होते. मात्र आता कुठंतरी हे देखील पुढच्या येणाऱ्या काळात ते देखील. हे बघा, विश्वासार्हता नावाची एक गोष्ट असते. बाकी सगळं संपलं तरी चालतं, विश्वासार्हता संपता कामा नये. बस. सर, धसांची ही भेट पाहायला गेलं तर या संदर्भात आता राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र तुमचा देखील शेवटपर्यंत पाठिंबा कशा प्रकारे, संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असेल, यांच्या मागे अजून देखील? मी लढणारा माणूस आहे. माझ्या बापाने मला जे लढाईचं तंत्र शिकवलेलं आहे त्याच्यानुसार मी वागतो आहे. ह्या तिघांमध्ये एकही माझा नातेवाईक नाही. उलट वाल्मिक कराड माझ्या जातीचा असून सुद्धा मी त्याच्या विरोधात भूमिका घेतली. सोमनाथ सूर्यवंशी हा माझ्या विचारांचा कार्यकर्ता होता. आम्ही विचारांनी सगळी सोयरे आहोत. त्याच्यासाठी लढण्याचा मी करतोय. आणि अक्षय शिंदेचा खून केला, निर्गुण हत्या केली. तो गुन्हेगार होता नव्हता कोर्टात सिद्ध झाला असतं. कोर्टाचा न्याय देण्याचा अधिकार तुम्ही हातात घेऊ शकत नाही. एका 4 फुटावरनं कोणाला तरी गोळी मारणं ह्याच्या इतकं क्रूर काहीच असू शकत नाही. आणि त्यामुळे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने कायदा आणि सुव्यवस्थासाठी तुम्हाला नेमलं आहे. कायदा हातात घेऊन कोणाला मारणं हे समाजविरोधी आहे. असं जर पोलिसांनी ठरवलं मारूनच टाकायचं तर मग कोर्ट बंद करून टाका. कोर्टाला टाळं लावा आणि निर्णय तुम्हीच घ्या आणि न्याय तुम्हीच करा. तुम्ही असतील, जरांगेने देखील याच्या पाठिंबा दिला होता. मात्र कुठेतरी जरांगेचं इथं धस यांना पुढे आणलंच ह्याच्यासाठी होतं की जरांगेंचा वाढत चाललेला पाठिंबा त्यांना त्याच्यावर फटका मारायचा होता. हे एवढंच राजकारण होतं. मराठा समाजामध्ये दुफळी माजवायची होती. अचानक संतोष देशमुखांचा एक करता करविता कोणीतरी पुढे आला आणि मग तो जरांगेंपेक्षा बोलण्यात आल्यात ते होतेच मास्टर. गाणी म्हणणं, हे म्हणणं, ते म्हणणं, ढोल वाजवणं, त्याचं मान करून अमिताभसारखं हसणं, नाचणं, ते सगळं करत. ह्याच्यातला मेन उद्देशच होता की जरांगेंचं जी धार होती ती बोथट करून टाकायची. नक्कीच. आता कुठेतरी ह्या धस यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण आलेलं. मात्र पाहायला गेलं तर संतोष देशमुख असेल या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहण्याचं शेवटपर्यंत असल्याचं इथं जितना म्हणून सांगलं. मात्र येणाऱ्या काळात आपल्याकडनं मुंबईतनं आपण कॉमर्स मिनिस्टर निवडून पाठवलेत. त्यांचं नाव आहे पियुष गोयल. मुंबईत स्वातंत्र्य काळापासून मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क, म्हणजे पेटंट ट्रेडमार्क हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे धंद्यामध्ये. त्याचं हेड ऑफिस होतं मुंबईत. ते आता दिल्लीला गेलेलं आहे. मुंबईची अधोगती, मुंबईचे पाय कापण्याचं काम केंद्र सरकार कसं मस्त करतं याचं उदाहरण आहे. हे एवढं महत्त्वाचं कार्यालय, केंद्रीय कार्यालय, त्याचं मुख्य ऑफिस मुंबईत होतं, ते हलवण्याचं कारणच नाही. द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया हे जगाच्या दृष्टीने काय आहे तर मुंबई. भारताची आर्थिक राजधानी काय असं जगाच्या पाठीवर कुठेही कधीही विचारलं तर नाव काय येतं? मुंबई. मराठी माणसाची मुंबई. मराठी माणसाला कसं चल पाय बाजूला काढले तुझे, लंगडं करण्याचं काम आहे. आणि आमचा मंत्री आहे मुंबईच्या मराठी माणसांनी निवडून दिलेला पियुष गोयल, तो या खात्याचा मंत्री आहे. आम्हाला काहीच वाटत नाही. आमची मुंबई पॅरेटिक होते.
तिच्या पायातला जोर कमी होतोय. एकेकाळची सक्षम मुंबई लुळी पांगळी केली जाते. लक्षात आणून देतोय, विचार करा. दावसबद्दल मला काय बोलायचं नाही, फक्त दावसबंद पक्ष फोडत होते एवढं मी वाचलं होतं. 4 आमदार फुटतायत, 10 आमदार फुटतायत, दावसबंद सांगत होते. राज्यातील मोठ्या प्रकल्पाकडे आता उपमुख्यमंत्री शिंदे लक्ष ठेवणार आहे. फडणवीसच्या बाजूला एक वॉर रूम बनवली आहे. कुठंतरी कोल्ड वॉर सुरू झाला आहे का? तर इकडे महाजनांना देखील आमंत्रित केलं नाही नाशिकमध्ये. आणि आता असं आहे की तो त्यांचा इंटरनल विषय आहे. दोघंही राज्य मंत्रिमंडळात काम करतायत. दोघांनी कसं वागावं हे दोघं ठरवतील. आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या भांडणात जाऊन? महाराष्ट्राच्या हितासाठी हे वागणं योग्य नाही असं माझं मत आहे आणि माझं उघडपणाने मत आहे. ठीक आहे, पण ते वागतायत आणि माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्राने त्यांना बहुमत दिलं आहे. आता त्यांनी काय थेरं करायचे आहेत, काय चाळे करायचे आहेत ते त्यांनी करावेत. महाराष्ट्राची जनता बघेल आपण चूक केली का बरोबर केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला आत्ता 1 महिन्यातच कळायला लागलं आहे. एवढी मोठा सत्तेचा ताकद हातात आली त्यांच्या. 240 आमदार. कोणाला काही विचारायची गरजच नाही, जनतेलाही विचारायची गरज नाही, कारण का 5 वर्षात मी काहीच करू शकत नाही त्यांचं. जसं तुम्ही म्हणाला की ताकद आली हातात, तर कृषी मंत्री कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केले. भिकारी 1 रुपयात घेत नाही शेतकऱ्यांना. आम्ही हेच सांगितलं की हा सत्तेचा माज आहे, माज. असं कसं बोलू शकता तुम्ही? भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचं शेतकऱ्यांबद्दल? जो जगाचा उद्धार करताय, बळीराजा आहे, तो राबतो म्हणून आपण जगतो, त्याच्याबद्दल असं बोलायचं? त्याला भिकाऱ्याची उपमा द्यायची? इतका माज? हा माज फक्त सत्तेमुळे आलाय, सत्तेमुळे. आणि ती पण अनिर्बंध सत्ता. आणि अनिर्बंध सत्ता जेव्हा येते तेव्हा असा माज दिसतोच. पण अनिर्बंध सत्तेचा एकदा पाय घसरला की ते घरंगळत कसं जातं याचे जगामध्ये नाही, भारतामध्येच अनेक उदाहरण आहेत. संतोष देशमुख, धनंजय देशमुख गंभीर आरोप केले. वाल्मिक कराडची ही टीम सक्रिय आरोपींना कोर्टात आणतात. ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते. हे कार्य करते कुणाचे, असं देखील आता सवाल. असं आहे की तुम्ही वाल्मिक कराडला तिथे ठेवणंच चुकीचं आहे. बीडच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत बीडमध्ये त्यांनी राज्य केलं आहे. जेलमध्ये कोणाला ठेवायचं, जेलमधनं कोणाला बाहेर काढायचं, जेलमध्ये जेवणाचे डब्बे कोणाला पाठवायचे, हे सगळं ठरतं. जेलमध्ये आणताना बरोबर तारीख लवकरची घ्यायची, जेलमध्ये आणायचं, जेलमध्ये 11 वाजता आणायचं, 11 ते 4 जेलमध्ये ठेवायचं, दुपारचं जेवण करायचं, सगळ्यांबरोबर बसायचं. एवढंच नाही तर तिथे एक नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे. तो कार्यक्रम आहे की खोट्या गुन्ह्यांमध्ये स्वतःला अटक करून घ्यायची, जामीन नाकारायचं आणि जेलमध्ये जायचं. आणि जेलमध्ये जाऊन बरोबर जेलचे जे अधिकारी आहेत ते त्याच बॅरेकमध्ये त्या गुंडांना ठेवतात. गुंड नसतात ते वाल्मिक कराडचे पाय दाबायला, हात दाबायला, मॉलिश करायला आतमध्ये गेलेले असतात. असं प्रत्येकाची ड्युटी आहे. 4-4 दिवसाची, 4-4 दिवसाची, 4-4. वाल्मिक कराडचे मस्त दिवस जात आहेत. प्लस त्याला झोपेचा त्रास आहे म्हटल्यावरती तो प्रचंड मोठा आजार आहे असं दाखवलं जातं. मग त्याला जेवणाचे डबे जातात, मटण, भाकरी, बिकरी सगळं जातं. चालू आहे, मजा चालू आहे. काय बोलणार ना, कोणाला काय बोलायचं? काय बोलून होणार काय? होणार काहीच नाही आहे. सत्तेत धनंजय मुंडे काय करणार तुम्ही? त्यांच्या निवडणुकीमध्ये बंदूक घेऊन विरोधी पक्षातल्या म्हणजे आमच्या उमेदवाराला धक्के देऊन पळवलं. ती केस आत्ता नोंदवली आत्ता, आणि त्याच्यात सुद्धा केस नोंदवताना खोटी नावं घेतली. म्हणजे पोलिसांनाही कसं काय वाटत नाही? म्हणजे बापाच्या नावाने खाली लिहिलं आहे की ह्यांचा मुलगा, त्या मुलाला नाव नाही, तो राहतो बीडमध्येच ना, म्हणजे परळीमध्येच राहतो ना, तोच रिव्हॉल्वर घेऊन फिरतो ना, तोच डायलॉग मारतो ना, मोठ्यांचाही कार्यक्रम होतो, लक्षात ठेव बरं का. हे वाक्य आहे, मोठ्यांचाही कार्यक्रम होतो, लक्षात ठेवा बरं का. रील त्याचं. आणि एसपींना नाव नाही मिळत. म्हणजे महाराष्ट्र आता हा मूर्खांचा देश आहे अशी परिस्थिती निर्माण करून टाकली आहे महाराष्ट्रामध्ये. साखळी कधी तुटेल अशी ही मोठी त्याच्या काय साखळी कशी तुटणार? सत्ता सर्वस्व असतं असं त्यांना वाटतंय. त्या सत्ता सर्वस्व असलेल्यांमध्ये असलेले करतायत.
आमच्यासारखे लढतील, लढता लढता मरतील, पण लढू. आज ना उद्या महाराष्ट्राचे डोळे उघडणारच आहेत. आज ना उद्या महाराष्ट्राचे डोळे उघडणारच आहेत. लाडक्या बहिणींचे केलं 5 लाख लाडक्या बहिणी घरी पाठवल्या त्यांनी. झाला आपला कार्यक्रम झाला. आपल्याला काय माहीत कुठला स्फोट करतात, अणुस्फोट करतात का भूगर्भातला स्फोट करतात का कुठला स्फोट करतात, आपल्याला काय माहिती. नक्कीच कोणता स्फोट करतात हे अजून देखील माहिती नाही. मात्र येणाऱ्या काळात आता धस या संदर्भात कशा प्रकारे आता माध्यमांच्या समोर जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन रोशनसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.